नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सतीश निवृत्ती चव्हाण, मुक्काम पोस्ट तांबळी, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरं. आता हा तुमचा गोठा आहे, किती जनावर आहे टोटल? तर आपल्या मोठ्या 6 गाई आहेत आणि कालवाडी 2 आहेत. 2 कलर आहेत, मोठ्या 6 6 गाई. तर आता मिलच्या तुम्ही किती दिवसांपासून वापरतो? तर जर आपण एक आठवडा म्हणजे 6 दिवस झाले कंटिन्यू म्हणजे आपण वापरतो. हां, माहिती कशी काय मिळाली? माहिती म्हणजे युट्यूबवरून माहिती मिळाली. मी आपलं नवनवीन शोधत असतो म्हणजे बेस्ट काय आजारी आपल्या होते म्हणून नाही का? एक गाय आजारी होती आमची. ते आम्ही जरा त्याच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट बघतो. काय झालं ते गायला? ती गाय येताना ट्रान्सपोर्ट मध्ये गाडीत गेली होती आणि 1 लिटर आल्यानंतर चीक मग देत होती. 1-1.5 लिटर चीक देत होती. बरं. म्हणजे आता तिला एक 10 दिवस झाले ते आणून आपण. ते आल्यानंतर आपण ते ॲनिमल हेल्थ चार्जर तुमचं मी ते व्हिडिओ बघितला, बरं. त्यातनं ती माहिती घेऊन मग म्हणजे आईला आजार काय झाला? आजार म्हणजे ती येले होती, वारपीर पडली, सगळी व्यवस्थित होती, फक्त दुधाला वाढत नव्हती. वाढत हा, दुधाला वाढत नव्हती, भित्री झाली. भित्री होती, पानात होत होती, बरं. पानवत नव्हती. बरं. त्या पद्धतीनं मग ते औषध आपण घेतलं ॲनिमल हेल्थ चार्जर. म्हणजे युट्यूबवर तुम्ही हा, केली? युट्यूबची माहिती बघितली. बरं. आणि तुमचा ते- व्हिडिओ पाहिला. तुमचा व्हिडिओ बघितला, बरं. ते राम सरांचाही बघितला. बरेचसे व्हिडिओ मी बघत असतो दिवसभर. तुमचा हेच व्हिडिओ बघतो मी. बरं. दिवसभर आपले बघतो. आणि त्यातनं तुम्ही ॲनिमल तिला चालू चार्जर म्हणलं मिल्क चार्जर नको, मग ॲनिमल चालू आहे जरा तो दूध वाढलं पाहिजे म्हणून. बरं. आणि मग परत मग आता आल्या आता पहिले 1-1.5 लिटर दूध द्यायची सकाळी, म्हणजे 1-1.5 लिटर. 1 लिटर दूध देत होते. आता हा सकाळी 1-1.5 लिटर, संध्याकाळी 1-1.5 लिटर. ॲनिमल हेल्थ किती चाललं तुम्ही? तिला पण 200 किलो पुढे चारले. एका टायमिंगला किती देत होता? 200 ग्रॅम. 200 ग्रॅम देत. सकाळी 200 ग्रॅम, संध्याकाळी 200 ग्रॅम बरं. आपण देत होतो. तिचा चांगला फरक पडला आणि आता ते काय झाल्यानंतर फरक झाला? फरक म्हणजे ती आता पानवायला लागली, वैरण खात नव्हती, वैरण खायला लागली, खाद्य खायला खायला लागली. लागली. परत तुमचं दूध 12 लिटर आता देते, सकाळी 6 लिटर, संध्याकाळी 1.5 लिटरवर एक टाइमला 6 लिटरवर आली. डायरेक्ट डायरेक्ट बरं. म्हणजे अजून तिचं वाढीच चालू आहे कालावधी. तशी जी कॅपॅसिटी किती? कॅपॅसिटी तशी 25 प्लसची आहे. 25 प्लसची. पण तुम्ही वापरायच्या आधी 1.5 लिटर. 1.5 लिटर म्हणजे ते वैतागाला 1.25 लाखाला काही आणली होती. बरं. असं वाटायचं आता काय आपण काय करायचं आणि काय नाही. पण हार नाही म्हटलं. फार मागणी नाही, मी तर याला आपलं म्हणतो प्रोडक्ट फोन चालू करताना ठेवलं. नाही का देऊन टाकू आपण आणि हे म्हणायचे त्यांच्या देशने ते आता म्हटलं मागच घालवायची त्या माणसाला. व्यापाऱ्याकडनं आपण आणलेली, त्याला आता मागच घालवायची मानसिकता होती. पण आपले प्रोडक्ट भेटले, संजीवनी सारखं काम केलंय. आता ही बाकीच्या जनावरांना काय सांगू? बाकीच्या जणांना पण आता आमचे गाभण जायचं सगळे पहिला भाग. त्यांना मी बारी बारी कंपन्यांची मिनरल मिक्सचर, फॉस्फरस पावडर, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे असं ते सगळे वापरलेलं आहे. इंजेक्शन तरी पण मला एवढा रिझल्ट येत नव्हता. बरं. तर आता आपण 6-7 दिवस झाले यांना वापरतोय. सकाळी सगळ्या जनावरांना हा, चालू सगळ्यांना केलं. टोटल 25 किलो, 1-5 किलोची पहिले बकेट घेतली बरं. मिल्क चार्जरची. बरं. ती संपली 5-6 दिवसात. बरं. परत आपण डायरेक्ट आता 25 किलोची बॅग मागवल्या. मागवलं. हा, 25 किलोची बॅग मागून सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम सगळ्यांना हे कंटिन्यू चालूच आहे. Continue. तेव्हापासून म्हणजे फरक म्हणजे खूप मोठा बदल झालाय गायांच्यात आपल्या. बरं. गाब न जाणारे हिटवर आता ह्या मादावर येत नव्हते, यांची तक्रार होती तिघांची. तक्रार होती, तिघींची. हा, तिघींची तिघींची तक्रार. तक्रार. बरं. आता हिला 6व्या सहाव्या दिवशी दिवशी दिली सिमेंट काल सकाळी. बरं. आता हिला ही पण आल्या. आल्या डॉक्टर म्हटले 2-4 दिवस जाऊ द्या. दिवसांनी द्यायचं आहे. बरं. आता ही जी तर तक्रार आहे ही 4 महिने झाले येऊन. ही आतला जरा प्रॉब्लेम आहे सिस्टीम. 4-5 महिने झाले. पिशवीचे. पण दूध आहे तशी. फक्त आता डॉक्टरांनी काय सांगितलं, त्या पावडर वगैरे लय चारले हिला 4 महिने झाले, चालूच आहे. बारीक बारीक बाकीच्या? कंपनीच्या सगळे चालू. सगळ्या कंपन्यांच्या. बरं. फॉस्फरस चारली, फॉस्फरसची करताय म्हणले, ते इंजेक्शन दिली, फॉस्फरस पावडर आणली भारीतली. बरं. परत मिनरल झाली भारीतल्या कंपनीची. बरं. त्या तरी पण काही फरक नाही, गाभण काही गेलेलं नाही, बरेच पैसे घालवले. आता काय केले आपण, आता 150 ग्रॅम हिला मिल्क चार्जर चालू ठेवलंय. बरं. 150. आता माझा अंदाज आहे की 21 दिवसात सिमेंट दिली की घाबरणार 100%. हो, हो, एवढा म्हणजे आत्मविश्वास तुम्हाला औषधाचा. आत्मविश्वास आला. हा, आलाय. बरं. आणि ह्यात बदल काय काय? दुधाला किती किती वाढली आहे? दुधाला 2-2 लिटर एका गाई मागे वाढ झाली. म्हणजे आपलं एक 8 ते 10 लिटर सगळ्यांचं 10 लिटर दूध वाढलं. म्हणजे ह्या जनावरांचा 8 ते 4 10 गायांचं. वाढ. 4 गायांचं. बरं. आणि एक तर 3 महिन्याची गाभ आहे, तिचं कमी व्हायला लागलं होतं. आपण हे आता चालू केलंय तेव्हापासून किती दूध देत तिचं होती आणि किती वाढली? ती 8 लिटर दूध देत होती, आता 11-12 गेले. 11-12 हा, हा. वाढले. या 7 दिवसात 3-4 लिटर दूध आहे. तिला कमी आहे, कमी आणि वापर. तिला कमी वापरतो तरी पण तिचा रिझल्ट आहे. पण आता 100 केलंय तिला पण. बरं. म्हणजे जी मिरच्या दिल्यामुळे तिची कॅपॅसिटी कॅपॅसिटी तिचं ते सरासरी दूध किती वाढलं?
सरासरी 8 ते 10 लिटर दुधाची वाढ झाली. दूध पण वाढलं, क्वालिटी पण दुधाची चांगली लागायला लागली. फॅटेसिन चांगला बसला. आम्ही दूध खाताना सुद्धा म्हशीचं दूध खाल्लं. आपण पिले ना, आता आम्ही स्वतःच घरी दूध पितो रोज. आमच्या गुरांचंच दूध आम्ही खातो. तर बाहेरचं दूध आता आम्ही पहिले खात साखर टाकून मी दूध प्याचो, बरं. म्हणजे मला सवय होती थोडं साखर टाकून सकाळ संध्याकाळ प्याच. बरं. पण आता 2-4 दिवस झालं मी साखरच टाकत नाही. गोड लागतंय दूध. एवढी गोडी वाढली. हा, एवढी गोडी वाढल्या. एसएनएफ वाढलाय 3-4 पॉईंटनी, 3-4 फॅट वाढली 3 पॉईंट. दर काय आता किती तर आपल्याला 40+ दर लागतोय आता. पहिला 36 रुपये 37 रुपये लागत होता दर. 40 रुपये टाकलं तरी 8 म्हणजे एक साधारण कमीत कमी 3 रुपये फायदा झाला लिटर मागे. लिटर मागे. मग आता आपलं 70 लिटर दूध आहे. म्हणजे 70 के 2100 रुपये ते झाले 210 रुपये रोजचा फायदा 200. हा दुधाचा. आणि फॅट एसएनएफचा एक वेगळाच फायदा. म्हणजे टोटल सर्वसाधारण एक 500 रुपयाची वाढ झाली 500 रुपये वाढ झाली. म्हणजे महिन्याचं 15,000. आणि हे चारून मिल्क चार्जर किती लागेल? समजा एक 8,000 रुपये, एक 25 किलोची बॅग लागेल. 8,000 आपली आत्ताशी 6 दिवसात अजून लय बदल व्हायचा. कंटिन्यू मध्ये अजून आपण 1 महिना चाललं ना, लय बदल व्हायचा. मला एक सांगा, जर गोठ्यामध्ये तर सर्वात जास्त समस्या भरपूर मास्टडीची समस्या आहे. आपण जायचं तक्रारी तक्रारी. भरपूर, म्हणजे लय परत टेम्परेचर कोणाला आलं, थायलेरिया झाला, गोचिड ताप आला, बरं. काय अडचणी, लय अडचणी. आणि सगळ्यात मोठी गोट्यात आता काय आहे, तुमची गाभण जायची तक्रार आणि मास्टडीज. मास्टायटिस. त्या 2 समस्या खूप मोठ्या आहेत मोठ्या. शेतकऱ्यांना. पण हे मिळच्या जवळ काय मिल्क चार्जर वापरला ना, तुम्हाला डॉक्टरच नाही. डॉक्टर नाही. हे खरंच म्हणजे हे औषध आहे का नाही. आता मी 10 वर्ष झालं नवीन कंपनीचं एकही सोडलं नाही. नवीन माहिती आली की मी लगेच ते औषध मागवलं. युट्यूबला बघणार मी कुठल्याही कंपनीचं येऊ दे, भारी कंपनीचं मी पहिल्यांदा वापरतो औषध. मेडिकलवाला म्हणतात तुझ्यासारखं कोण वापरतच नाही. मग ते औषध वापरून काहीच नाही बेनिफिट. Benefit काय आहे तसंच आहे का, आपण तक्रारी आहेत. बरं दूध वाढलेलं नाही, गायांची तब्येती खराब. त्यातनं काय बेनिफिट झाला नाही साध्य. म्हणजे आता आम्ही चालू कशासाठी केलंय, आपल्याला एक गायांना आपल्या बघून समाधान वाटलं पाहिजे. दुसरा मुद्दा, आपली आर्थिक प्रगती पण होत्या. डॉक्टर तुम्हाला बंद, डॉक्टर बंद होते. डॉक्टर बंद. आणि आपलं ते मी व्हिडिओ बघितले की कंटिन्यू मध्ये आता वेळेपासून वापरला आपण की 5 ते 6 महिने फुल दूध देणार गाई. पहिला एवढ्या देत नव्हते. आपलं 1 महिना 1.5 महिना झालं की पीक वरनं कमी यायचं. दूध कमी वाढते दूध. आता ती का आपण आपली गाय आहे 9व्या महिन्यात, तिला सकाळी 100 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम चालू. त्या साईडला एक गाय आहे. तिला पण चालू. आणि महत्वाचं शिजा आजार भरपूर रिझल्ट पडले आपल्याला. कमी झाला. आत्ताशी अजून 8-10 दिवस झाले, तर अजून इथनं पुढे 8 दिवसात पूर्णपणे रिकव्हर होईल. फुल दुधावर म्हणजे एक प्रोडक्ट सगळ्या तुमचं टोटल असं कुठलंच औषध आता जगात नाही. म्हणजे मी अभ्यास करतो, गुगल असतं माझं काय, युट्यूबला बघतो. अख्ख्या जगात कुठलाच प्रोडक्ट असं नाही ह्या मिल्क चार्जर, अॅनिमल हेल्थ चार्जर सारखं की एकच औषध ते सगळ्या रोगांवर काम करतं. हा टोटल तुम्हाला म्हणजे हे शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याने जर हे वापरलं ना, तर शेतकरी म्हणजे हे शेतकऱ्यासाठी संजीवनी बुटीगत काम करणार आहे मिल्क चार्जर आपलं. आणि त्याच्यामुळं शेतकरी हा पूर्णपणे समृद्ध होणार आहे. त्याला कुठलं टेन्शन नाही राहणार, आनंदी राहील, पैशाची बाजूने चांगलं राहील. आणि त्याची मानसिकता वाढून आणि वाढीसाठी त्याची गाय म्हशी वाढवल. शेतकऱ्याची वापरायला गेले की सर्वात मोठी समस्या काय असते, महागाई. नाही ते पण आम्हाला पण पहिली तीच समस्या होती. पण आम्ही काय व्हायचं, मिनरल मिक्सर वापरायचो. त्याच्याबरोबर कॅल्शियम, फॉस्फरस पावडर असायची, परत कॅल्शियम आहे, गुळ टाकायचो आपण, मीठ सोडा वापरायचो. सगळं वापरलं तरी पण त्याचं प्रोडक्शन कॉस्ट काढली. परत ते झालंच, त्याच्याबरोबर डॉक्टर आहेत रोज. मास्टडीज झाला, कुठं काय झालं, टेम्परेचर आलं, गाभण जायला, दुसरी इंजेक्शन, ते सगळे प्रोडक्शन कॉस्ट काढली. तर हे जी मिल्क चार्जरची आपली कमीच आहे कॉस्ट. आणि ते कॉस्टिंग घालून पण रिझल्ट भेटत नव्हतं, काही फायदा नव्हता, तोट्याचाच धंदा होता. औषधं सोडून 2,000 रुपये डॉक्टरला जायचं. औषधांचं 10-15 हजार वेगळंच महिन्याला जात होतं आपलं, ते वेगळंच. वापरायच्या आधीची मानसिकता काय होती ना, मिल्क चार्जर वापरायची पूर्वी नको वाटायचा धंदा. असं वाटायचं की आपलं 1-2 गाय ठेवूया थोड्याच, नको आपलं वाढवायला. पहिल्या 22 गाय होत्या, म्हणजे ती आमची मानसिकता कमी होती गेली. पण आता हे प्रोडक्ट मिळालंय की आता परत तुम्हाला 1 वर्षाने आला तर तुम्हाला 15-20 गाय दिसणार माझ्याकडे. म्हणजे हे मानसिकता झाली. म्हणजे एक माध्यम आहे की हे आपल्याला एक 100% येऊ शकतो आपण याच्यामध्ये. बरोबर. आता मला सांगा, तरुण पिढी जी जास्त ह्या व्यवसायाकडे वळते, तर त्यांना तुम्ही काय संदेश देता?
तरुण पिढीने 100% हा व्यवसाय करावा आणि ह्या व्यवसाय करायच्या आधीच त्यांनी गाई घ्यायच्या आधीच मिल्क चार्जर आणि हेल्थ चार्जर घेऊन ठेवावं एक बाटली आणि ती गाई आणली की लगेच चालू करावं म्हणजे त्याला पूर्णपणे आर्थिक प्रगती होणार त्याला कुठलीच अडचण येणार नाही डॉक्टर लागणार नाही गोट्यावर आणि म्हणजे त्याचा म्हणजे 100% त्याच्या व्यवसायात वाढच होणार हे प्रोडक्ट वापरल्यामुळे. अजून सर तरी आपण फक्त दुधावरती नफ्याचा विचार केलाय शेणाचा विचार शेणाचा आहे गोमृती तयार होते. बरं आता मी आणि काय करणार आहे अजून आपले 100% हे शेणखत टाकून आता आपल्या रानात टाकून पुढच्या वर्षीपासून पूर्णपणे त्याच्यात चारा मका लावणार आहे आणि मकाचा मुरगास स्वतः करणार आहे. मकाचा मुरगास करणार आणि ते डबल म्हणजे बेनिफिट मिळेल ना आपल्याला एसटीचा आपला चारा आणि मिल्क चार्ज डबल रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला कुठलीच तक्रार राहणार नाही म्हणजे प्रत्येकाने वापरलंच पाहिजे. आता काळाची गरज आहे सेंद्रियकडे वळलंच पाहिजे. आता हे तर आपल्या सेंद्रियच्या पुढची पूर्णपणे जडीबुटी पासून बनवलेले प्रोडक्ट आहे. आम्ही 10 गुंठ्याला 10 टेलर शेणखत टाकतो. आम्ही विकतच नाही आणि आमचं शेणखत विकत कोण घेत नव्हतं. पहिलं काय व्हायचं शेणखत म्हणजे पहिलं पातळ व्हायचं आमचं म्हणजे घट्टच व्हायचं म्हणजे टाकलं का नाही ते काढायला माणसं नको म्हणायचे एवढं कडक व्हायचं ते असा गट्टा जरी रानात टाकला रोटरना जरी मेहनत जरी केली तरी तो तसाच राहत होता. पहिला चिकटपणा तसा फुटत नव्हता तो मऊ. आता हे शेणखत आपण आता टाकायला चालूच केलंय यात आपल्याला फरक पडेलच आपल्याला तुम्हाला मी व्हिडिओ बघितली ती शेणखत तयार होते गांडूळ तयार होते भुसभुशीत होत आहे ते जर उलट आणि शेणखत जर हे शेतीला टाकलं आम्ही तर आणि चमत्कारिक रिझल्ट येईल. आज जी तुम्ही जी बोलताय हे सगळं तुम्ही व्हिडिओ जास्त व्हिडिओचं काही पूर्ण 10 वर्षाला अभ्यास आहे गुरांचा. माझा मोबाईल तुम्ही उघडला ना युट्यूब तुम्हाला गायांशिवाय आणि गुगलला तुम्ही टाकला सर्चिंगला औषधांशिवाय काहीच दिसणार नाही कुठलं मोबाईल उघडल्या सगळे व्हिडिओ दिसतील. घरातले सारखे वरडतात अरे हे काय बोलत असतील सारखं जोडीदार दुधावरच्या साईचा तुम्ही तुमचा अनुभव सांगा काय काय नाही का दुधावरची साई पण झाड यायला लागली. त्याच्या आधी काय परिस्थिती त्याच्या आधी नव्हतं पातळ आणि एवढं नाही का तुमचं छान आहे एवढं प्रोडक्ट मुलांना आमच्या नाही का त्याला पाक नाराज झालेला एवढे 10,000 रुपये घालून त्याला परत ते सारखा मोबाईल बघून बघून तुमचं ते रिझल्ट त्याला एकदम सारखं परवा गेला पोतच घेऊन आला. काय तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस काय मानसिक होते आता काय वाटतं आता आम्हाला वाटतं की आता आम्हाला वाटतंय अजून काय अजून घे बाबा काय तुम्ही काय सांगताल महिलांना की ज्या आज ज्या व्यवसायात पण हातभार लावतात त्यांना काय समजू ज्या व्यवसायात पण आपण नाही का सगळ्यांना आपल्या घरातल्यांना हे सगळं हातभार लावून वापरलं का नाही आणि त्यांचा फायदा अजून फायदा होईल प्रगती होईल संसारात हातभार लागेल त्यांचा. म्हणजे मिल चार्जर हे माध्यम चांगलं आहे सगळ्यांनी वापरा. आम्हाला आम्ही 10 वर्ष झालं पुण्याला होतो 32 वर्ष पुण्यात आम्हाला लहान व्यवसाय करतोय 9 वर्ष झालं पण आम्ही कधी लॉस मध्ये नाही मस्त मस्टाडी झालं पण त्याच्यावर सारखा भरपूर म्हणजे नाही का पैसे घालवून पण त्यावेळी काय व्हायचं आमचं गायांची तब्येत बनत नव्हती पैसे तर जात होता अनावश्यक आणि त्यातनं प्रॉफिट जास्त राहत नव्हतं. आता काय व्हायला लागले आता ते मिल्क चार्जर वापरला ना आपण आजार पण नाही गायांची तब्येत चांगली आणि प्रॉफिट जास्त हे तिन्ही गोष्टी साध्य होणार आणि कमी चारा खाऊन जास्त दूध रवण जास्त झालं की पूर्णपणे ते पचणार आहे आपलं कामच आहे. मिल्क चार्जर आता आम्ही बघतोय 7 दिवस झालं पूर्णपणे शेण बारीक यायला चालू झालं. शेण बारीक पहिले 2-2 टप्पा खायचे आता एकच टप खाते एकच टप खाते पण सगळं खाते आणि त्याच्यामुळे आणि कमी खाऊन दूध वाढले आणि आपल्याला आवड निर्माण झाली ना दूध वाढलं बाबा दूध वाढलं आवड निर्माण झाली. एवढ्या जनावरांमध्ये का नाही आम्ही 5 वजी कोटी करतो किती गुरु आहे ते 8 गुरु आहे 5 वजी कोटी करतो सकाळ संध्याकाळी एकच टाकतो. आता कमीच्या एक वजन कमीच लागते म्हणा थोडक्यात आता 100 रुपये तिथं फायदा झाला आणि कमी खाऊन आता जास्त दूध द्यायला लागले थोडी सगळं त्यांना खाल्लेलं पस्त आहे. शिल्लक राहते काय आता दावणीमध्ये शिल्लक राहते. मला एक सांगा सरासरी तुमचा किती नफा झाला असेल मिलच्या चालू केल्यापासून तरी अंदाजे डॉक्टरचा खर्च ते सगळा आता कंटिन्यू तसं आपण जर काढलं महिन्याची सरासरी 5 ते 6 गायांमध्ये तर 15,000 रुपये 100% शिल्लक राहिला पाहिजे 100%.
बरोबर. 15,000 5 गायन मागत आणि जनावरांचा तो तर जो खर्च आहे तो जो वाचला डॉक्टरांचा ते सगळं तो वाचलं. तर प्लस मध्ये जनावरांचा डॉक्टरचा खर्च वाचला ते पैसे शेतकरी तिथं हे झाले आपण द्यायचं तक्रार वैरण कमी लागली काहीच नाही डॉक्टरांचा गोट्यात खर्च कुठला त्रास नाही आणि 15 गया एकदम चांगल्या येते गया एकदम हा ते गया एकदम टवटवीत जलदार दिसते ते अजून आपल्या आत्ताच गया चांगल्या दिसायला लागल्या 6 आठ दिवस, 6 अजून दिवस एक झाले महिनाभर आपण कंटिन्यू केसांमध्ये काही फरक दिसायला लागला का त्यांच्या मला एक सांगा आपली मानसिकता बदलली की आपल्याला सगळ्या गोष्टी ह्याच्या आधीची मानसिकता जेव्हा आजारी असतं तेव्हा आपली मानसिकता राहत नाही नाही आता ही गाय आणल्यानंतर काय केला पूर्ण मला आहे का नाही लाख रुपये लॉस होणं बिणं काहीच नाही असं लय वेळा लॉस खाल्लेला फक्त आता काय होतं आमचं काय म्हणणं आहे जनावर आपलं आपण प्रेम करतो पैशाचा विषय नाही बरोबर. ते चांगलं झालं पाहिजे ते चांगलं. हा हे आम्हाला महत्व सगळं लागतं त्यासाठी आमचा प्रयत्न चालूच असतात कायम नाही त्यांचं मला पण सारखं फोन येतं हा, ना. हो. पण रिझल्ट आला की आम्हाला पण कसं आहे जनावर एवढं पैसे आणले आणि त्याला जर रिझल्ट मिळाला तर चांगली गोष्ट रिझल्ट आहे. मिळाला आता बघा आपल्याला हे 2 कालवड आहेत का आमची 9 महिन्याचे आहेत. बरं. तर आता ते अजून चालू केलेलं नाही केस आता त्यासनी चालू करून आम्ही तुम्हाला सांगू का 3.5 ते 4 महिन्यात 3 महिन्यात सिमेंट हे आता देणार. मिल्क 3च चालू महिन्यात. केलं तिथनं पुढे 3 महिन्यात त्यांना सिमेंट सिमेंट द्यायला देणार म्हणजे देणार. एवढी ताकद आहे म्हणजे आम्हाला या 6 दिवसातच अनुभव आलाय आणि मी व्हिडिओ बघतोय गेले 1 महिना झालं बरं. 1 महिन्यापासून आता या 6 दिवसात तर रोज कंटिन्यू व्हिडिओ बघतो राम सरांना तुम्ही एक काय सांगता राम सरांना सांगाल की तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवले ते शेतकऱ्यांसाठी आणि दूध उत्पादकांसाठी हे संजीवनी आहे म्हणजे हे जगात कुठलंच औषध नाही असं हे तुम्ही बनवले तुमचं म्हणजे मनापासून तुम्हाला आभार मानतो मी तुमचं की हे प्रोडक्ट तुम्ही आणले म्हणजे हे दूध व्यवसायातील दूध व्यवसायातली किंवा शेतीतली ही क्रांती आहे नवीन बरोबर आणि हे गरज आहे आता काळाची सगळं हे औषध वळलं हे पाहिजे. असं म्हणजे हे तुमचे प्रगती होत्या सगळंच म्हणजे फायदा होतोय शेतकरी एकदम समृद्ध होणार आहे ते तुम्ही औषध काढले हे तुम्हाला म्हणजे हे अजून महत्व कोणाला नाही माहिती जे वापरतोय वापरतो खरं त्याला. त्यांनाच महत्व माहित आहे बरोबर आहे. म्हणजे हे लोकांना वाटतं खूप महाग चांगलं आहे. आहे हे वापरलंच पाहिजे नाही, आज पण तुम्ही किती हे खस्ता खाऊन सुद्धा इतक्या पोचला आणि आज तुमच्या हातात आला पण त्याचं तुम्हाला यश यश मिळालंय यश 100% यश मिळालंय आणि त्याचं आता महत्व कळायला लागलंय कळायला लागलंय. पहिला आम्ही म्हणायचो महाग आहे बरोबर. महाग आहे म्हणून वापरत नव्हतो पण त्याचं आता महत्व आम्हाला कळल्यावर ते खूप स्वस्त वाटते आता आपण जोपर्यंत मिनरलला खर्च करतो बरोबर. विथ डॉक्टरला खर्च करतो करतो. आता मिनरलला खर्च केलेला का नाही त्यांच्या दुधातनच ते देते आता पुढच्या मिरच्या परत प्रकारचं दुधातनच देतात आणि दुसरा प्लस ना राहतो क्वालिटी वाढली फायद्याची आणि परत तिसरा वाचतोय काय माहित फायदा काय होतो डॉक्टरचे पैसे वाचते पैसे वाचते ना. भरपूर बेनिफिट गेल्या एवढे डॉक्टर आम्ही बोलवलं आता 8 दिवस झाले एक पण डॉक्टर नाही किती दिवस झाले म्हणजे 8 दिवस झाले हो, 8 दिवस झाले फक्त एक एक ही दोन डॉक्टर. डॉक्टर नाही, दोन नाही, डॉक्टर. आता कोणाला आता डॉक्टरच नाही बोलवलं फक्त भरायलाच सिमेंस भरायला आणलं सिमेंट भरायला फक्त बाकी नाही आता आम्ही पण बघतोय गोट्यात पण तुम्ही सगळी फॅमिली गोट्यात आज आम्ही फॅमिली आम्ही काय मस्त आम्हाला आवडच आहे नादच आहे पहिला 22 गाय आम्ही तिघच सांभाळतो हो, 22 गाय 25 तिघं म्हणजे आम्ही सुद्धा म्हणतो. 4:30 वाजता उठणार म्हणजे उठणारच 4:30 वाजता उठून 6च्या आणि मेन आमच्या मुलाला आवड आहे बरोबर. आवड आहे कष्ट करायचं सगळं पण त्यातनं बेनिफिट भेटत नाही एवढं वर्ष झालं सगळं नवनवीन वापरलं आपण संगोपन बी चांगलं होतं आपलं सगळ्या गोष्टी चांगल्या असून शोधंदा अजून आता परवडत त्याला एवढ्या नव्हतं नोकऱ्या आपल्याला वगैरे आल्या पण त्याला काही इंटरेस्ट नाही कशात हे आता आपल्याला हे आवड आहे आपण प्रेम यांच्या करतो आता हे तुमचं औषध आहे आलंय मिक्सर असे चांगलं आता आपलं त्याचे बघा. साथीने आपलं आम्हाला आपलं आम्हाला हाय का नाही औषध आहे. 5 वर्षापूर्वी जर माहिती अगोदर आम्हाला आम्ही ह्या माहित क्षेत्रात आलो असतो तुमच्या हा, 5 वर्षापूर्वी जर आता तर आज आम्ही का नाही खूप पैसे बळकून दया माझी असते आणि भरपूर प्रगती झाली असते कुटुंबाची ही जर आधी मिळालं आधी असतं, 4-5 आमच्याकडे अशा वर्ष 3 गाया गोटा होत्या चालू बरं केला का? त्यावेळी मिळालं असतं तर त्यांच्या गुडघे दुखत होते लय अशा गाया विकल्या नाही, राम गावात पण सांगते ज्यावेळेस तुम्ही जोपर्यंत ही होत नाही तुमच्या इथे लिहिलेलं लिहिलेलं नाही नाही. तोपर्यंत ते भेटणार नाही ते जे दिवस योग आल्याशिवाय योग आल्याशिवाय भेटणार नाही आता योग आला म्हणा हा, योग आला आता आल्यापेक्षा आम्ही तुम्हाला सांगू का ते जे धार काढताना 1000 देवांची नावं घ्यायचं काय? बाबा थोडं का होईना दूध दूध देऊ द्या, देऊ दे, दूध थोडं देऊ देऊ द्या. काय तर 1,10,000 पानाच रुपये पडत ते नव्हती देते. ती. पानाच पडत टेन्शन नव्हती. यायचं. त्याची तितक्या पोचलं हा, म्हणायचं. तेवढं. आणि त्या टेन्शन मध्ये मी ह्याला आधार काय देतो हे लाख 1,10,000 काय नाही म्हणलं तू टेन्शन घेऊ नको म्हटलं बरं. अजून दुसरे आणू म्हटलं 1,60,000 आणू दुसरे म्हटलं पण म्हटलं तू टेन्शन घेऊ नको त्या सरांमुळं त्या कामाला देवासारखे जाऊन आले त्यामुळे आम्हाला कुठे नाही का पर्याय सापडला काढले की नाही बरोबर. हे खूप मोठं म्हणजे त्यांचं सगळ्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी आभार मानायला तेवढं आभार कमी मानायला. आहे पाय दूध सगळे- पाणी पिलं पाहिजे असल्या म्हणतात म्हणजे हे देवगुणी माणूस आहे म्हणा ज्याला गायच्या जीवावर प्रपंच करायचा आहे किंवा गाय चार असेल पैसे किंवा शेती कमवायचं ते असेल. त्यानं तुमचं
आपलं विचार. वापरलंच पाहिजे. आपलं मिल्क चार्जर म्हणा आणि महिनाभर powder 15 पैसे दिवस तिला. त्याला नाही का वाटर यायला काय फरक पडत नाही. एक आता महिन्यानंतर ही काय अभ्यास आमची करायचा. वैरणच खात नव्हती. बरोबर आहे. अशी रवण करत नव्हती कधी रवण नाही माणसं काय असली ना तुमची हा. अशी काय सांगता रवण करतच नव्हती घाबरत होती रवण कधीच करत नव्हती कधी. वैरणच खायची आता याच्यात भरपूर बदल झालाय आणि मोकळी मुक्त गोट्यात सोडली का नाही 8 दिवस. आम्हाला अर्धा तास गावतच नव्हतं. पळून जायची नुसती पळायची. पळायची. भित्री होती बरी सगळ्या हो सगळ्या सोडायचं मग आपोआप ती मागणी यायची. बरोबर आहे. चालेल म्हणजे खूप चांगला तुम्हाला अनुभव आला. बरोबर आहे. 8 दिवसात आला अनुभव 8 दिवसात आले अजून एक आता इथनं महिना आम्ही जे माझे नातेवाईक किंवा माझे भाऊ आमचे जवळचे आहेत का नाही तेच मी फर्स्ट मी आम्ही पैसे सगळ्यांना देतो सांगणार आहे. तुम्ही हे वापरा. आमचा पैसे तुमचे देतो. मग आजारी नाही का असू द्या काय असू द्या तुम्हाला जर त्याचा बेनिफिट मिळालं का नाही मग सांगा. कमी झालेलं बरं. तुमच्या मिल्क चार्जर मग वाढलं दूध आमचं खरोखर खरंच कमी झालेलं दूध खोटं कशाला बोलायचं आम्ही तुम्हाला? तसं- आणि देवासारखं तुम्ही धावून आला आणि आम्हाला काहीतरी नाही का मार्ग दाखवला त्या मार्गातून आम्ही नाही का व्हिडिओ आता- मी पाहिला. आमचा पण तिथून एवढा सुरुवात नाराज झाली. झालेला म्हणजे- आता खुश आहे ते असं वाटत होतं की ते व्हिडिओ मी बघायचे की पण हे महाग वाटायचं बरं. तर धाडच होत नव्हतं हे 100 रुपये किलो मिनरल मिक्सर 100 रुपये किलो बरं. आणि हे आपलं प्रोडक्ट दुपटीने महाग दुपटीने मागे. बरं. दुपटीने महाग मग ते वापरून म्हटलं कसा रिझल्ट येईल काय म्हटलं करूया रिक्स घेऊया रिक्स घेतली आतापर्यंत रिक्सच घेत आलोय म्हटलं बरं. 10 वर्ष झालं आता हे रिक्स घ्यायला काही अवघड नाही पण हे ज्यावेळी चालू केलं तर 6 दिवसातच एवढ्या झटपट कुठल्याच औषधाचा कुठलं औषध नाही, नाही. आता एवढं औषधं चारली एवढं या गाईला खर्च केला तरी एवढा result खर्च दिसत 10,000 नव्हता. रुपये घालवले ते जर ह्याच्यावर घालवले असते बरं. तर आता ते पूर्ण दुधावर गेले असते म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत. हा पूर्ण दुधावर आणि सगळ्यांनाच जर वापरलं असतं मी पहिल्यापासून हम्म. तर तुम्ही अजून आता तुम्ही 1 महिन्याने अजून माझ्याकडे व्हिजिट करा आणि तुम्हाला बघा काय बदल दिसते भरपूर बदल दिसणार आणि मग ह्याचं जे काढले प्रोडक्ट त्यानं 100% ॲनिमल हेल्थ चार्जर 100% हे चांगलंच आहे टॉप क्वालिटीचं सगळ्यांनी वापरावं सगळ्यांनी अवश्य वापरावं वापरावं सगळ्यांनी. हे आणि हे ॲनिमल हेल्थ चार्जर मिल्क चार्जर हे दोन्ही पण वापरावं दोन्ही पण पडणार नाही. गोचडी गेली आमची गोचड्या सगळी. पडल्या. आता ही नवीन काय आणली होती आपण बरं. तिला सगळ्या गोचड्या होत्या मागच्या रोपात. जागेवर सुकले ते हिला काही साबण लावलेलं नाही किंवा काही नाही आता हे चालू केले आपण बरं. हिला आता 10 दिवस झालं चालू केले तर पूर्ण त्या गोचड्या जागेवर मरून गोचड्या पडल्या. वाळून गेले. आणि पडायला लागले पडायला हा. automatic. automatic पडायला लागले. वाळून गेले. आजपर्यंत असा आम्हाला अनुभव नव्हता म्हणजे मिनरल वापरत होतो आम्ही साबण भरपूर वापरायचो. गोचड्या वाढायच्या रासायनिक म्हणजे मिनरल वापरायचो केमिकलच आहे शेवटी ती त्याच्यामुळे काय व्हायचं गोचडी तर व्हायचीच आणि गायांच्या तब्येती होत नव्हत्या म्हणजे पूर्णपणे ते हाडातनं कॅल्शियम विकून ते दुधातनं बाहेर येत आपण मिनरल चारायचो काय तब्येत कमान होईना बरं. 10 वर्ष झालं मी हे अभ्यास करतो बरं. मिनरल तर टाकतोय भरपूर 100-150 ग्रॅम बरं. आणि तब्येती तर होत नव्हत्या मग आता बघा हे 6-7 दिवसात ह्या मला तब्येतीतली बदल वाटायला आणि लागले गोचडी पण नाही एक पण. 6 दिवसात गोचडी गोचडी गळून सुकल्या. पण- गळून पडल्या आणि वाळल्या जागेच वाळल्या. आम्ही बघितल्या वाळल्या आणि तशा गोचडी. सगळ्यात महत्वाचं त्यांचं रवंत लय वाढले रवंत वाढ. भरपूर इथं तर सोडल्या ना मुक्त गोट्यात बाहेर बरं. गेलं की तू त्यांचं एका रवंत लाईनला चालू उभे राहते एका रेषेत म्हणजे तसा तुम्ही विचार केला तर बारकाईने पूर्ण अभ्यास केला पूर्ण अभ्यास करा. आणि अभ्यास आहेच आमच्या ह्याच्यात. पूर्ण अभ्यास केला म्हणजे हे प्रोडक्ट माहित होतं मला बऱ्याच दिवसापासून बरं. पण हे वापरायचं झालं वापरायचं नव्हतं. झालं. म्हणजे जेव्हा आता मी वापरले ज्यावेळेस तब्दीलमध्ये येत राहिलेलं आहे, त्या- आता मी वापरले ना तर मी 10 वेळा कोणालाही सांगू शकतो बिंदास आमचं आता ग्रुपमध्ये ज्यांच्या गाय आहेत बरं. गोट आहेत त्यांना बिंदास सांगणार काय नाही तुम्हाला मी पैसे देतो तुमचं काय का आपण तक्रार नाही आणि मला हे चार्जर चारायचं 8 किलोची पिशवी न्या मी पैसे देतो आणि ते चारलं ना हे 8 किलो एखाद्या कुठल्याही गायने खाऊ दे खाऊ दे हा. की जे 100% डॉक्टरने सांगितलेलं असेल की बाबा गाप जाणार नाही का आता विकून टाकीला विकून टाका. बरं. याला विकून टाक तर त्याला हे जर दिलं आपलं 8 किलो बरं. आणि मला तर 100% ती गाभण जाणार आणि त्या शेतकऱ्याचं हे घर समृद्ध करणार आनंदी होणार आनंदी. हा, वापरणार. गेल्या वर्षी एवढा हे rate प्रोडक्ट भेटायचा. आम्हाला गेल्या वर्षी माहिती झालं असतं माहीतच तर नाही. आमच्या आमच्या 4 गाय अशाच गेल्या असं आम्ही दिल्या. बरं. गाभण जात 26 लिटर नव्हत्या. दूध देणारे गाय का तुम्ही दूध देणारे विकल्या. विकल्या. गाभ जात कारण नव्हत्या. माहीतच नव्हतं गाभ जात तुमच्या नव्हत्या. गुडघं दुखायचं. बरं. लय अडचणीमुळे चांगला काय धार काढल्या बसायच्या बरं. त्या बसत नाही ती एक सुद्धा वेळाला सोडत म्हणजे हे जे आज तुम्हाला जे यश आले हो. ह्यासाठी तर रामसरांनी प्रोडक्ट काढले आणि इतक्या दिवस ते पण म्हणजे कष्ट घेते की त्यांना एकच आनंद पाहिजे आज जे तुमच्या चेहरा आनंद दिसते तेव्हा रामसरांना पाहिजे होतं त्यासाठी तुम्हाला सांगायचं म्हणजे मुद्दा आता आम्ही व्हिडिओ बघतो आता मी व्हिडिओ बघायचो पप्पांना माहित नव्हतं रामसर पण असतात ना व्हिडिओ हा. बऱ्याच व्हिडिओ रामसर हा. आहेत यांना माहित नव्हतं राम सर हे मोठे हे- तुमचे
मला काही द्यायला माहित नाही. वाटायचं मला. पप्पा काय म्हणायचे हे कोण आहे मॅनेजर? अहो म्हटलं ती मॅनेजर नाही, ती मालक आहे. मालक स्वतः जाते ते गोटावर, बरं. म्हणजे गोट्यावर, म्हणजे हे म्हणजे मालक म्हणजे देवगुणी माणूस आहे. स्वतः शेतकऱ्यांचा एवढा मोठा अजून पण असतो. सत्तर राम सर आहे ना, सगळ्या गोट्यावर. शेतकऱ्यांच्या शेतात बांधाव जाते. ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वाटलं. माणूस कुठल्याच बांधावर गेला कंपनीचा अजूनपर्यंत माणूस नाही आलेला. बरोबर. ते आपलं त्यांचं काम चांगलं आहे. शेतकऱ्यांची लेवल त्यांना तळमळ आहे. तळमळ आहे. शेतकऱ्यांबद्दल. ते बघितलेलं आहे. काय शेतकऱ्यांचे हाल बघितले त्यांनी, शेतकऱ्यांचे हाल बघितले बरोबर. की बाबा ह्या धंद्यात अजून आपले मराठी माग आहे. बरोबर. काहीच नाही, सगळे आजाराने ग्रासलेले आहेत. सगळ्यांना म्हणजे हे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणा दूध उत्पादन. बरोबर. मग आता हे प्रोडक्ट काढल्यापासून आयुर्वेदिक आहे की? पूर्णपणे आयुर्वेदिक. आणि हे जर दूध आहे ना, मग लोकांना याचं महत्व नाही माहिती. बरोबर. तर दूध आता आपण एससीटीचा चारा वापरणार आहे सगळा. एसटी वैदिक. हा, एससीटी वैदिकचा चारा वापरणार चारा आहे. हे प्लस हे दिलं ना, हे आपले खिलार गाय असते का नाही, तिच्या दुधापेक्षाही चांगलं दूध होणार. दूध होणार. हा, बरोबर. जर्सी गायचं दुधाची गुणवत्ता वाढली, गुणवत्ता वाढणार. डीएनए चेंज करते. हा, डीएनए चेंज करतो पूर्णपणे. वैदिकचे घटक त्याच्यामध्ये घरातले त्यांनी सगळ्यांनी आयुर्वेदिक. दूध जर खाल्लं तर त्याच्या आरोग्याचा अतिशय चांगला. आपले आरोग्य चांगलं, आणि आपण दूध पुढे कोणाला पाठवणार आहे त्यांचंही आरोग्य चांगलं राहते. आम्ही दुसरं दूधच घेत नाही. आमचं दूध आमच्या बाळाला, आमच्या गायांचं दूध सगळ्यांना, आम्हाला 5 आमच्या लिटर दूध घरात लागतं. सकाळी 2.5 लिटर, संध्याकाळी संध्याकाळी 2.5. 5 लिटर दूध आम्ही पहिले वर्ष आमच्या आईंना दूध लागतं बाळाला. म्हणजे घरी पण दूध घरी आम्ही वापरतो गाईंचं दूध वापरतो, दुसरं दूधच दूध होतं. गाईंचंच म्हशी नाही. होते आमच्या, बरं. म्हशी होत्या तरी सुद्धा आम्ही गायचं दूध खातो. म्हणजे आता तुमचा आता- गोठा पण वाढेल असं वाटतं. एकंदरीत 100% गोठा तुम्हाला वाढतो. अजून एक वर्ष नाही आलं ना, तुम्हाला इथं 15 गायांचं तरी दिसतील कमीत कमी. आणि चांगल्या सगळ्या, कुठल्या breed गायला वरच आजार नाही, काम काही नाही. ब्रिडिंगचे काय असलं ना, काय होतंय, मस्त आपल्याकडे सगळं आहे, मॅनेजमेंट आहे, सगळं आहे. बरं. फक्त हे प्रोडक्टची कमी होती. कमी हा, होती. आम्हाला आता सगळं या होतं product आमच्याकडे. मध्ये आणि त्या सगळं- मस्टडी, वाढवणार काय? गोचडी, मस्टडीज सगळे आमच्या औषधं, आजाराला अभ्यास होता, सगळा होता. वैतागलं. ते पण डॉक्टर वैतागलं. आम्हाला म्हणायचं, तांब्या तुमच्यासारख्या गुणांचा पैसा कोण खर्च करत नसेल. बरं. आणि आम्हाला आवड आहे. डॉक्टर एकदा आता किती पैसे देऊन अहो, जातात? समजा एकदा गायला समजा मस्टडीज झाला, बरं. मस्टडीज झाला की 1-2 हजाराची मेडिसिन लागायची. भारी भारी इंजेक्शन वापरायचं मस्टडीज झाल्यावर. बरं. 3-4 प्रकारचे इंजेक्शन, त्याच्याबरोबर त्या पावडरी, गोळ्या आणि प्लस डॉक्टरचा खर्च, असं सलग 2 दिवस करायला लागायचं ट्रीटमेंट. म्हणजे 3 ते 4 हजार रुपये जात होते 2 दिवसात माझे. 2 दिवसात. एका गाईला 3 ते 4 हजार जाऊन मस्टडीज नीट व्हायचा. पण समजा एखादी 20 लिटर दूध देतात तर 12-13 लिटर वर याची गाय. दूध काय वाढत नाही. दूध वाढत नव्हतं, कमी. दूध बी कमी यायचं. कमी यायचं. म्हणजे तिथं तोटा व्हायचा. आणि हे अनावश्यक डॉक्टरच्या मेडिसिनचा खर्च होतो. म्हणजे पूर्णपणे गोटा तोट्यातच होता मला थोडक्यात. म्हणजे तुम्हाला चांगला बेनिफिट. मला चांगला मिळतो. संदेश शेतकऱ्यांना असं देईन की मी 10 वर्ष झालं या क्षेत्रात आहे. बरं. आणि 10 वर्ष मिनरल मिक्सचर वगैरे सगळे आमच्या शोरूम वापरून बघितलं. बरं. आणि आम्ही जास्तीत जास्त नाही का, दूध निघेल चांगलं, प्रगती होईल आजार पण कमी किंवा काही आजारी पडणार नाही की हे काळजी घ्यायचा प्रयत्न केला आणि केले पण. त्यातनं पण त्यात काही काही यश नाही आलं. मग 22 गाया होत्या आमच्या, बरेच वीक गाया झाल्या. गाभण जात नव्हत्या. गाभण जात नव्हत्या म्हणून इथल्या. परत दुसऱ्या आता पहिला सगळ्या भरलेल्या होत्या. आणि पहिला भरल्या तुमचं नाही का, ही उदाहरणच सांगली या घ्यायचं. ह्या गाईचं. हा. त्या गायच्या उदाहरणानं आता आम्ही सगळ्याच वापरतोय. तर आम्हाला 6 दिवसात एवढा जे मिळालं. त्यामुळे 10 लिटर दूध वाढलं. 10 लिटर. 10 लिटर शेण चांगलं आलं, गोचडी जागेवर वाळली, म्हणजे तुमच्यात दूध वाढलं, दूध वाढलं. फॅट वाढला, फॅट. एसएनए वाढला, हो. गोचिड कमी झाली. गोचडी पाच गेला गेली, समजा. गेलीच, एक त्याला पण हेच गोचडी नाही बघायला. पण. परत तुम्हाला तो जी जनावराला मस्टडी होतात हो. परत शिरपात दूध द्यायला द्यायला लागते. लागतं. हा, बरोबर. आणि आणि ज्याचं दूध कमी होतं, बरं. गाभण असून गाभण असून 3 महिन्याची गाभण आहे, बरं. तिचं दूध वाढलं. बरोबर. म्हणजे 6-7 प्रकारे तुमचे दूध वाढ झाली म्हणजे तुमच्या उत्पन्नात. 100% आणि आपण एकदम त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे काम हे 8 करायला हे दिवसात- करायला नाही का, हे 8 दिवसात आनंद आम्ही वाटतो. समाधानी झालो आणि उत्साह आमचा वाढलाय. वाढलाय. हा, आमचा उरोग वाढलाय. या औषधामुळे शेतकऱ्याचं म्हणा, दूध उद्योग 100% त्यांना आनंद वाटणार आहे. समाधान हे सगळ्यात महत्वाचं आहे, समाधान. ते आजपर्यंत आम्हाला भेटलं नव्हतं. आपले प्रोडक्ट वापरल्यापासून आम्हाला समाधान मिळालं. आणि सगळ्यांनी वापरावं. हा, सगळ्यांनी वापरा. वापरावं. 100% त्याचा फायदा होणार, कधीच आणि तोटा होणार नाही. तोटा नाही होणार. प्रत्येकाने फक्त गाडीच केलं पाहिजे. हे वापरा, आणा, आणि कंटिन्युटी राहिली. कंटिन्युटी ठेवली पाहिजे. कंटिन्युटी ठेवली तर तुम्हाला रिझल्ट ह्याचा भेटेल. सगळ्यात म्हणजे पहिला पाहिजे. पहिला पाहिजे. चालेल.